जस्ट 12-12:30 झाले. आमचा पाठचा जो दरवाजा होता कोयंडा वाजला आणि काकी गायब. म्हणजे जो काही व्यक्ती तिला असायचा त्याच्या अंगामध्ये बोलायचा प्रयत्न करा. बोलायचा नाही, पण तो निसा फक्त हे रिॲक्ट करत राहायचा, म्हणजे बॉडी हलवणं वगैरे ते. म्हणजे असं आहे की तिला व्हायचं सगळ्या गोष्टी, ती जायची पण, आणि तिचं असं होतं की मिनिटच्या फ्रॅक्शनमध्ये गायब. म्हणजे आपण तरी खोलल्यानंतर दरवाजा खोलल्यानंतर आपला बाहेर जायला 1-2 ते 4 सेकंद लागतात. ठीक आहे, पण ती पुढच्या सेकंदाला गायब व्हायची आणि आपण त्यासोबत कुठे गेली माहीत पण नाही पडायचं. वॉकेबल 15 ते 20 मिनिटं आहे त्याची भात शेती वगैरे सगळं. पण ती तिकडे 5 मिनिटात बोलली होती. हो. काही गोष्टी या फक्त ऐकण्यासाठी किंवा अनुभवण्यासाठी असतात, सिद्ध करण्यासाठी नाही. प्रस्तुत व्हिडिओमधील कथा या पूर्णतः काल्पनिक किंवा लोकांच्या अनुभवावरती आधारित असतील. भयाचा आणि मनोरंजनाचा आनंद घेण्यासाठी तयार रहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भूताटकीच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपण आहे साखरप्याच्या एका खुल्या ठिकाणी संजय मोरे यांच्याकडे. तर मग काय होता तुमचा अनुभव? तर जी स्टोरी अशी आहे की स्टोरीची तारीख आहे 22 नोव्हेंबर 2001. 2001ची. एकची स्टोरी. त्याच्या 10 दिवसा अगोदर 11 दिवसा अगोदर माझ्या आजीचं निधन झालं होतं. 11 नोव्हेंबरला 2001ला. तो कॉल सडनली आला होता. बिफोर दॅट तो एक इन्सिडेंट आहे की 3 दिवसा अगोदर त्याचं इंटिमेशन भेटलं होतं की कोणीतरी घरात जाणार आहे. कसं? आय डोंट नो, पण मला कळलं होतं. कसं ते मला माहीत नाही. मी घरी सांगितलं घरी काहीतरी होणार आहे. स्वप्नात वगैरे येऊन असं? नाही, मला असंच एक हलका काहीतरी वाईब्स आली होती. एक वाईब्स वाईब्समध्ये मी घरी सांगितलेलं की घरात काहीतरी होणार आहे, कोणीतरी जाणार आहे. म्हणजे मला असं काहीतरी दिसलंय समोरून की ज्याच्यामध्ये कुठेतरी आपल्या घरी दिवा दिसतोय कुठल्या तरी घरात. आता तो बाजूच्या घरात आहे की आपल्या घरात दिसत असं कळत नाहीये. कारण की तेव्हा आजी आमची धन टाकली होती, सगळं काय नीट होतं, चालता बोलता होते, सगळं काय होते त्यावेळेची. आणि त्या तारखेनंतर 3 दिवसानंतर एक्झॅक्टली संध्याकाळी फोन आला. मी मागेच आपला दिवाळीचा सण होता, मी मागे पतंग उडवत होतो आमच्या इथे पाठीमागे, आणि सडनली घरी फोन आला की असं असं झालंय म्हणून, आजीचं निधन झालंय. त्यावेळेला फक्त माझी गरोदर ताई होती जी आता वरतीच राहते. ती फक्त त्याच्या समोर होती, पण तिला काय ती हेल्पलेस होती त्या टायमाला, बिकॉज ती समोरच तिच्यासमोर बसली होती आणि तिने तर खाली पडली. आणि त्याच्यानंतरचा किस्सा असा की तिचं कार्य झालं. कार्य इन द सेन्स पकडलं की 10वा झाला. 10वा झाल्यानंतर 11 दिवशी मी आणि माझा काका, ठीक आहे, 10 दिवस आम्ही ओटीवर झोपत होतो आमच्या. अच्छा. आम्ही 11 दिवशी जाऊन आमच्या मागचा आहे जो खाली, जो खिडकीच्या बाजूला आहे, आम्ही तिथे झोपलो होतो. ते झोपल्यानंतर आम्हाला जस्ट असं कुठेतरी चालण्याचा भास झाला बाहेर. कारण की खिडकी आहे जशी बाजू तुमच्या पाठीमागे, सेम तसं वॉक करण्याचा कोणतरी मला अंदाज झाला की कोणतरी वॉक करतंय तुमच्या बाजूनेच. हो, वॉक करतंय असं झालं. तर काकानी मला काय केलं, मला ह्या साईडला इकडचा मला त्यांनी त्या साईडला पलटी केला. तेव्हा मी लहान होतो 2001ला, आणि तेव्हा मी 10वीला होतो जस्ट, म्हणजे 10वी चालू होती. आणि त्यावेळेला त्यांनी मला तिथून मला सरकून मला ह्या साईडला घेतला. तो घेतल्यानंतर तो आवाज वाढायला लागला. त्यांना कळालं होतं का? त्यांना कळालं, काकाला कळलं, तर मी लहान होतो. मग त्यांना ते चाहूल लागली की काहीतरी आहे, समथिंग इज रॉंग. मग त्यांना ती चाहूल लागली. मग त्यांनी चाहूल लागली तर मला त्यांनी घरच्यांना पण सांगितलं, इंटिमेशन दिलं की कोणी काय आवाज न करू. जस्ट सगळे झोपले होते. 15 ते 20 मिनिटावर सगळे झोपले होते. तेव्हा त्यांना कोणातरी जाणीव झाली, तर आईने पण कुसपूस केली. तर लगेच तर काकाने काकाने सांगितलं आईला की आवाज नका करू, काहीतरी आहे. मग ते लगेच पुढचे 10 ते 15 परत सगळं शांतता झाली. त्यांना सगळे झोपी गेले. आम्ही दोघं जागेच होतो. त्याने मला पकडून ठेवलं होतं त्याच्या हातामध्ये आणि तो शांत तिकडे झोपला होता. आणि जस्ट त्याच्यानंतर पुढच्या आवाजामध्ये एक सरक जाते, ही सनक जाते, तसं कोणत्यातून गेल्यानंतर पुढच्या 3 मिनिटांमध्ये काकाच्या आणि माझ्या अंगावर एक दगड आली. दोघांच्या अंगावरती एक दगड आली जी छोटी होती. त्याच्यानंतर कंटिन्यू पुढच्या 12 मिनिटांमध्ये 6 दगडी आल्या. अच्छा. या 6 दगडी आल्या, तर दगडी तुम्हाला पण आणि त्यांना पण? हो, एक दगडातली मला लागली, बाकी सगळ्या काकाला लागल्या. अच्छा. आणि त्या दगडी ज्या आल्या तर काकाने जमा करून ठेवल्या हाताकडे, म्हणजे बाहेर कोणीच नाही. छोट्या छोट्या दगडी अशा छोट्या होत्या. त्यानंतर एक मोठी ती एवढी साईज होती. बापरे. त्या लिटरली त्याला आम्हाला लागल्या. आणि जशी 6वी दगड आली, काकाने लगेच दरवाजा उघडून बाहेर गेला. बाहेर गेल्या त्याला लिटरली एक व्यक्ती दिसली जाताना, जिने वाईट कपडे परिधान केले होते, आणि जी गेली त्याच्या मागे धावत गेला तो. जी लेफ्टला गेली तिकडून गायबच झाली. अच्छा. त्यानंतर आम्ही परत आलो, बसलो, वेटिंग करत होतो. त्याने मला पण उठवलं होतं, तोही उठला होता. आम्ही दोघंच फक्त जागे, बाकी सगळे झोपले होते. अच्छा. म्हणजे एवढा इन्सिडेंट झालेला असताना कोणालाही कळलं नाही की काय चाललंय म्हणून. ते झाल्यानंतर आम्ही शांतता घेतली. आम्ही वाट बघवतो. 10 मिनिटात परत एक आवाज आला. काय आला?
10 मिनिटांनी परत एक आवाज आला अच्छा हां की कोणीतरी आहे. मग काकाने काय केलं की जस्ट त्याची जी कडी होती दरवाजाची तो उघडून ओपन तो रेडीच होता की जसा कोणीतरी आवाज करेल मी लगेच बाहेर देईन. जसं त्याला परत एक दुसऱ्यांदा आवाज स्टेप आउट आला की कोणीतरी स्टेप चालतंय. सो त्याने सडनली परत त्याने बाहेर जाऊन हे केलं. त्याला लिटरली त्याला एक व्यक्ती दिसली जी बाईच होती. त्यांनी म्हणजे क्लिअरली त्याने बघितलं चित्र की ती बाई होती. बरोबर हां आणि तो तिकडून गेला. त्यानंतर त्यांनी लिटर जाऊन तिकडे त्यासमोर म्हणजे त्यांनी अपशब्द वापरले आणि काही लघुशंका केली. बोले आता येऊन दाखव ही स्टोरी. आणि सकाळी झाल्यानंतर जे सकाळच्या पहाट झाली आमची पहाट झाल्यानंतर आम्ही घरच्यांना सांगितलं की या 6 दगडी आहेत ज्या रात्री मला मारल्या गेलेत. आणि त्यानंतर जेव्हा चौकशी केली म्हणजे अनेक जेव्हा घरच्यांनी जेव्हा काही माहिती काढली की तेव्हा असं झालं की जेव्हा अंत्यविधी झाले होते अंत्यविधी होत असताना काही तिकडची काय जी अपशब्दिका होती ती एखादी व्यक्ती इथं पाठीमागे यायचा प्रयत्न करत होती. म्हणजे जेव्हा स्मशानामध्ये काय अंत्यविधी झाला ठीक आहे ती माझ्या आजी तर नव्हतीच हे क्लिअर झालं. त्याच्यानंतर त्या गोष्टीमध्ये अशा माहिती पडलं की तिकडची काही शक्ती होती एखादी बरोबर ती आली आणि ती घरात दुसऱ्याला बघत होती. आणि त्यांनी पहिला पण त्यांनी ट्राय केला आमच्यावरती. अच्छा हां आणि त्या दगडी त्यांनी काकाने सकाळ सकाळ दाखवल्या म्हणजे आमची 3 घरं बाजूबाजूला त्या 3 घरात दाखवली की ह्या 6 दगड्या रात्री मारल्या गेलेत. बापरे. आणि हा खरा किस्सा तेव्हाचा. त्याच्यानंतर मी आणि काका तिथे झोपलोच नाही परत. याच्यावरती काय असं उपाय वगैरे काय केलं तुम्ही? उपाय कारण त्यानंतर आम्हाला काही त्रास झालाच नाही झाला, त्यानंतर. कारण की त्याच दिवशी त्याने तो काकाने तो केला बघा त्यानंतर परत कधी झालंच नाही आम्हाला त्यात. तो मनीषा मावशींचा काहीतरी किस्सा होता तुम्ही मगाशी म्हणला मग. तोच होता की माझ्या काकाने तो विषय सांगितला मगाशी जेवढं त्यांना माहिती होतं. पण मी साधारण जेव्हा सुट्टीमध्ये यायचो मे महिन्याच्या वगैरे जेव्हा तेव्हा 1-1.5 महिना आम्ही गावीच असायचो. आणि त्यावेळेला काकी माझे जे छोटे मधले काका आहेत ते आजी आजोबा आणि मी असायचो. आणि माझी बहीण आणि भाऊ असायची त्या टायमाला. आणि त्या क्षणाला असं व्हायचं की जसं काकाने मला सांगितलेलं मगाशी की 12च्या ठोक्याला जो किस्सा व्हायचा काकीचा गाय वगैरे होण्याचा किंवा तिला कोणी घेऊन जाण्याचा. मग त्यावेळी जेव्हा आम्ही झोपायचो आणि तेव्हा आम्हाला कळून चुकलं होतं की काकीला त्रास होतोय. मग त्यावेळी आम्ही बत्ती टॉर्च जे काही गोष्टी आहेत त्या रेडीच ठेवायचो की आम्हाला माहिती की होणार आहे. आणि काका त्याबरोबर तत्पर होता. रोज रात्री सर्रास व्हायचं. अच्छा. आणि भर पावसामध्ये त्या गोष्टी व्हायच्या कधी ना कधी. सो एकदा किस्सा असा झाला की काकी सडनली म्हणजे आम्हाला माहिती होतं ना तर आम्ही रेडीच होतो. रेडी पोझिशनमध्ये होतो की काकीला काहीतरी होणार आहे. जस्ट 12-12:30 झाले. आमचा पाठचा जो दरवाजा होता कोयंडा वाजला आणि काकी गायब. लाईट लावली तर काकी गायब. बापरे. काकी दिसतच नाहीये. मग काकाला माहिती होतं की कुठे कुठे काकी जाते. मग तो त्या साईडला गेला. आजूबाजूच्या आमच्या घरात 2 व्यक्ती होते ते सगळे शोधत होते. आणि तो किस्सा झाला की जो पहिला किस्सा आहे की काकी आमच्या घरामध्येच आणि आम्ही तिला शोधतोय बाहेर. दरवाजा कसा काय उघडला? दरवाजा उघडला ठीक आहे. आणि मागची जी पडवी होती त्या मागच्या पडवीच्या इथे आम्ही सगळे नळे साठवून ठेवले होते आमचे जे घराचे काढले होते ते 100 ते 150 नळे होते. त्या 100 ते 150 नळ्यांच्या मध्ये काकी. बापरे. मधल्या ह्याच्यामध्ये फटीमध्ये आणि काही नळ तिच्या अंगावरती. ती दिसलीच नाही त्याच्यामुळे कोणाला. नळ तर काय ते म्हणजे हलकी थोडी नसतात ते. हलके नव्हते पण तिच्या फटीमध्ये ज्या असे नळ ठेवले होते त्यामध्ये गॅप होता. त्या गॅपच्या मध्ये ती आली होती आणि ती जशी घुसली असेल त्यामुळे नळ वरच्या खाली तिच्या आतमध्ये आले तिच्यावर आले. आणि आम्ही बाहेर शोधतो सगळ्यांना. आणि मी तेवढा तरी तत्पर नव्हतं की मी बाहेर जाईन म्हणून. माहिती ऑलरेडी फाटलेली होती त्यावेळेला. कारण की जेव्हा पण तो किस्सा व्हायचा तेव्हा मी घाबरून जायचो सगळ्यात जास्त. तर काका मला सांगायचं आजीला की ह्याला बघ. आणि तो बाहेर असायचा. माझे मधले जे मोठ्या घरामधले अण्णा वगैरे ते सगळे असायचे. छोट्या घरात दादा वगैरे सगळे असायचे ते जायचे शोधायला. ते आले त्यानंतर कुठे भेटली नाही तर सडनली कुठेतरी आमच्या तर काहीतरी खुसफुसलं. म्हणजे काकीची ऍक्शन चालू होती त्या सडनली ऍक्शन चालू होती. मग तिला जे काही अंगामध्ये वगैरे यायचं त्या टायमाला म्हणजे जो काही व्यक्ती तिला असायचा तिच्या अंगामध्ये बोलायचा प्रयत्न बोलायचा नाही पण तो निसा फक्त हे रिॲक्ट करत राहायचा म्हणजे बॉडी हलवणं वगैरे ते. मग त्याच्यामुळे नळ्यांचा आवाज आला. तर आमची जी मधल्या छोट्या घरातली ताई आहे ना ती तिकडे होती. तर तिला काहीतरी आवाज आला. मग ती बोलले की माझ्या आईला आजीला आवाज दिला की काकू काहीतरी मागे काहीतरी वाजतंय. तर हे सगळे पुरुष बाहेर सगळ्या बायका फक्त इथे बसलेल्या आणि बाहेर जाऊन बघतो तर काकीचे पाय दिसत आहेत. कारण मागच्या आमची पडवी होती तिथे आमचा वॉशरूम होता. वॉशरूम बाजूला आम्ही एक छोटी भिंत घातली त्याच्यात त्या वॉशरूम आणि भिंतीच्या मध्ये नळे होते आणि त्यातून फक्त काहीचे पाय दिसत आहेत आणि कोणाची हिंमत नाही पुढे जाण्याची. तिला तर आणायचं कसं बिकॉज ती कोणाला आवरत नव्हती आणि आवरायची नाही. मग त्यावेळेला कोणीतरी आवाज दिला. जवळपास जो कोणी होते तिकडचे शोधत होते ते आले. मग त्यांनी मग आमच्या जो बाळकृष्ण काका त्याला आवाज दिला. मग तो आला आणि त्यांनी मग त्यांना बाहेर आणलं.
ते बाहेर आणलं. त्यांचं म्हणजे काय कशी होती बॉडी वगैरे काय म्हणजे बॉडी म्हणजे नॉर्मलच होती, त्यांना काही इजा नव्हती झालेली, पण ते एवढं किती शिवरिंग करत होती बॉडी पूर्ण, कापत होती पूर्ण कापत होती पूर्ण. मग त्यांना त्याच्यामध्ये त्यांना कांदा वगैरे दिला, कांदा वगैरे लावला, चप्पल वगैरे संगवली, कारण की तेव्हा माहिती आहे की तेव्हा आपल्याकडे हेच ऑप्शन होते त्यावेळचे, बरोबर आहे. दुसरं काही नव्हतं. मग ते केलं. त्यांना थोड्या वेळानंतर मग ती दातकळी बसली होती. दातकळी लिटरली असे हात टाकून खोलायला लागायची, हे मी बघितलंय त्यावेळेला. ते खोललेले आहे. त्यानंतर मग त्यांना काकीला कुठेतरी थोड्या वेळ जाऊन आराम पडायचा, मग ते नॉर्मल व्हायची. त्यानंतर विचारते काय झालं म्हणून, हे तिचं उत्तर असतं, हे तिचं प्रश्न असतं की काय झालं. मग तिला कळायचं होतं की काय होतंय म्हणून तिला. आणि आम्ही सगळे जमा झालो आहे, तुम्ही कशाला आलात, काय झालंय, वाजले किती, हे तिचे प्रश्न आम्हाला असायचे. पण तिला नाही कळायचं की काय झालंय म्हणून. बापरे. सेकंड किस्सा त्याच्यानंतर कंटिन्यू करतो. त्यानंतर परत जेव्हा झाला होता 2 दिवसानंतर गोष्ट आहे. काकी त्याच्या घरामध्ये नसता, वरच्या आमची खोप आहे छोट्या घरांची, म्हणजे लाकडांची जी असते ती खोप आहे. त्या लाकडाच्या घरामध्ये एक लिटरली एवढा साईजचा ओंडका असेल लांब, तो काकीच्या अंगावरती आणि काकी त्याच्या खाली. बापरे. आणि सेम केसा सगळे तिला बाहेर शोधतात. मग सापडले कशा? सापडले तेच की टॉर्च कोणतरी मारत वरतून आलं खाली, आणि मग टॉर्च एक गेली, फ्लेम त्याच्यावरनं गेली, त्यात ती दिसली. दिसली काकी दिसली म्हणजे लिटरली. कोणाला, कोण गेलं होतं काय? जे कोण शोधत होते ना वरती, म्हणजे काका शोधत होता, काकावर शोधत होते, तर त्यांनी वरतून टॉर्च मारली, टॉर्च मारली दिसली. पण त्याच्या अगोदर 15 मिनिटं तिला शोधत होते बाहेर. हां, आणि ते 15 मिनिटं त्या बाजूलाच होती, ज्या अंगावर ओंडका होता पूर्ण लाकडाचा, त्याखाली दबली होती ती. तेव्हा काढताना मी तिकडे तेव्हा उभा होतो, मी जाऊन बाहेर, तेव्हा तिला बघितलं मी तिकडे. मग पुन्हा एकदा तेच प्रश्न होत सेम इकडे. मग तिला उठून आणायचो, परत तेच करायचं, तोच उपचार करायचो. त्यानंतर परत तिचा प्रश्न होता की काय झालं म्हणून. म्हणजे असं आहे की तिला व्हायचं सगळ्या गोष्टी, ती जायची पण, आणि तिचं असं होतं की मिनिटचं फ्रॅक्शनमध्ये गायब. म्हणजे आपण तरी खोलल्यानंतर आपला बाहेर जायला 1, 2 ते 4 सेकंद लागतात, ठीक आहे, पण ती पुढच्या सेकंदाला गायब व्हायची, आणि आपण त्यासोबत कुठे गेली माहीत पण नाही पडायचं. मग तिची मुवमेंटच कळायची नाही त्यावेळेला. तो होता. एकदा एक कडा आहे, काय त्याचं नाव काय, आष्ट्याचा कडा. सो लिटरली त्या कड्यावरती ती एकदम टोकावरती होती, म्हणजे जी हाईट खूप आहे, तिथून माणूस जर पडला खाली तर गेला. बापरे. एवढं आहे. आणि तिथे म्हणाल तर जसं ताते मला काकाने सांगितलेलं मगाशी, की ती लिटरली वॉकेबल 15 ते 20 मिनिटं आहे, त्याची भात शेती वगैरे सगळं. पण ती तिकडे 5 मिनिटात पोहोचली होती. हो. आज तुम्ही तिकडे चढण कराल तर तुम्हालाही माहिती पडेल की किती थकवा लागतो, काय लागतो. मी तर जाणं बंद केलं आहे, कारण की आता सहसा जाणं होत नाही, पण तो तिकडे जो थकवा वगैरे लागतो, त्यात तुम्ही बोलला की एवढा लवकर माणूस कसा जाऊ शकतो. तिथे पोहोचली होती त्याच्या अगोदरच, आणि तो लिटरली पाण्याच्या डबक्यामध्ये कडा होता, कड्यामध्ये आतमध्ये होती, आणि तो थोडीशी जरी मुवमेंट झाली असेल तर खाली होती डायरेक्ट. किती फूट आहे खाली? भरपूर आहे. डायरेक्ट माणूस गेला म्हणजे समजून जायचं. असं नाही की फ्रॅक्चर वगैरे होईल, काहीच नाही, माणूसच झाला आपला. मग तिथून कसं बाहेर काढलं काय? ते त्यांना भेटले तिकडे पाण्यामध्ये डबक्यामध्ये भेटली, तिकडनं, कारण की त्यांना माहिती पडलं होतं की कुठे कुठे जाते म्हणून. मग त्या स्पॉटला सगळेजण जायचे, पण हा स्पॉट त्याच्यासाठी पहिल्यांदा होता. हा वेगळाच स्पॉट होता. हा वेगळा स्पॉट होता, पहिल्यांदा होता. नाही तर अदरवाईज ही कधी मलीमध्ये भेटायची कुठे, तर कुठल्या तरी झुडपांमध्ये भेटायची, कुठल्या तरी. मग म्हणजे मोस्टली मी ऑब्झर्व केलं होतं काकीचं, की ती लाकडं जी असायची ना, म्हणजे जिथे तुमचा एक गजबजलेला काय असेल ना, कचरा म्हणा एकदम साठवलेला किंवा काही साठवलेली, त्या स्पॉटला भेटायची. हे माझं ऑब्झर्वेशन आहे तेव्हाचं. जसं की नळे बघितले, खोप बघितली, कचरा बघितला, जिथे जास्त झाड आहे तिथे खाली कचरा पडलाय किंवा तिथे काय साठवलेलं आहे त्यात भेटायची. मोकळ्या ठिकाणी कधी नाही. शेतीमध्ये भेटली त्या टायमाला काही शेती कापलेली, ती भात शेती जमवली त्या शेतीमध्ये होती. काय जी वरती भेटली होती ना एकदा, जो मला किस्सा माहिती आहे की ती भात शेती होती, जी कापून ठेवली होती भात, ठीक आहे, त्याच्यामध्ये ती भेटली होती आतमध्ये. बापरे. म्हणजे असं नाही की मळी मोकळी आहे, पाणी भरलंय, पण तिथे नाही, ते त्यात होती. म्हणजे ते स्पॉट असे होते की जिथे काही गचाळ काही आहे ना, म्हणजे गच्च भरलेलं ना, त्या ठिकाणी ते आहे. मग तेव्हा तसे ऑब्झर्वेशन केलं, पण ते आतापासून मला खरं वाटतं की तसं काहीतरी होतं, की ते स्पॉट सध्या शोधायचे. म्हणजे थोडक्यात एक विश्वास आहे या गोष्टीवर. हां आहे, कारण की मी लिटरली बघितलेलं आहे. जो पहिला काय सांगायचं त्यामध्ये मी स्वतः पण ऑब्झर्व केल्या त्या गोष्टी, कारण की ते तर मी अनुभवलंच आहे स्वतःहूनच. स्वतःच? हो. जे पहिला तुम्हाला सांगितलं की ज्या मला दगडी मारल्या गेल्या, दगडाच बरोबर, ती त्यातली मलाच लागली. मी स्वतःहून बाहेर बघितलंय, मी उठून बसलो होतो, बाहेर बघत होतो, पण काहीच नव्हतं. आणि 6वी जी आली ती मला सांगतो, 6वी जी आली दगड ती आम्ही जागत्या पण आली होती,
म्हणजे तुमच्या दोघांचे डोळे उघडे होते. उघडे होते आणि तेव्हा मला लागली आहे ती दगड. सो हो आहे, दिसत नाही आहे, पण आहे. कोकणात तरी आहे एवढं नक्की. आणखीन काय एखादा अनुभव वगैरे? सिमिलरली मुंबईला पण आहे, मुंबईला नाही असं म्हणू शकत नाही, आहे. म्हणजे आता जिथे राहतात तिकडे का? हो, आहे, तिथे आहे, आमच्या इथे पण आहे. काय आहे बरं? आमच्या इथे असं आहे की एक वेळ आहे कन्फर्म की त्या वेळेला तो माणूस जातोच जातो तिथून. एक्सपायर होतो की नाही, त्याची ती मुवमेंट आहे अच्छा, मला. त्या हो, entity. वॉकेबल आहे. हां. त्यावेळेला तिकडे तुम्ही समोर त्याच्या आलात हम्म. तर तुम्ही कुठे असाल माहिती नाही. म्हणजे तो तुम्हाला असाल जिवंत, पण कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असाल. बिल्डिंगमध्ये आहे की? नाही, चॉलमध्ये आहे. अच्छा. म्हणजे तोच पकडा की 2004-2005ला तर आम्ही सगळे जिम करायचो मुलं, सकाळी 4:30-5ला उठून. नंतर कॉलेज वगैरे आमचं होतं. मग कोणी पोलीसची तयारी करत होतं, कोणी आर्मीची तयारी करत होतं त्यावेळेला तसं. मग ते सगळं चालू होतं. त्यामध्ये माझा भाऊ होता भोवडला, तो एक्सपायर झाला, जो पोलीससाठी ट्राय करत होता, PI साठी डायरेक्टली त्यावेळेला. मग त्याच्याने किस्सा, बिकॉज सामान सगळं माझ्या घरी असायचं जिमचं. बरोबर. मग मी काढायचो सकाळी 4:30 वाजता आणि इकडे जाऊन ठेवायचो. मग सगळे हळूहळू एक जण यायचे. आणि त्या स्पॉटला असं होतं की ती जी जागा होती ती माझ्यासमोर 2 चाळ आहेत, ठीक आहे, त्याच्यासमोर गल्ली आहेत आणि एक साईडला माझ्यानं गल्ली आहे. तिथून मला बाहेर यावं लागायचं. बाजूला वॉशरूम आहे आमच्या इथे. अच्छा. तर मी एका दिवशी बाहेर सामान काढलं आणि त्या फोन कोणाला नव्हते. आणि फक्त एका आवाजावर मी आमचं एक हे आहे, म्हणजे एक नॉर्मल सिम्बॉलिक आमचा काय आवाज आहे, जो आम्ही आवाज करायचो की सगळेजण उठायचे बरोबर त्याच्यावरती. मग तो मी आवाज दिला, मला ते आवाज पण आले दोघांचे. आणि आम्ही उठलो, मी सामान काढलं बाहेर की आता घेऊन जाईन. सामान उचललं फक्त तर मला एक आवाज आला की कोणतं झाडू मारताय सकाळी 4:30 वाजता. आणि जनरली कोणी मारत नाही आमच्या इथे 4:30 वाजता झाडू त्यावेळेला. तर मारतो म्हणून मी ते शांत बसलो, मला बघूया काय चालू आहे का म्हणून आवाज शांत बसलो. तरी हिंमत केली तर पुढे बघितली मी, तो गल्लीमध्ये कोणी नाही. त्या गल्लीमध्ये परत आलो तर मला जे झालं असेल काय ते म्हणून परत मी आलो, रिवर्स आलो, सामान उचललं, 7 स्टेप चाललो असेल, परत आवाज आला. बापरे. मी परत रिवर्स आलो, शांत बसलो, घराच्या आत आलो, दरवाजा लावून घेतला आणि उभा राहिलो. मग आवाज वाढला परत. मग परत एकदा हिंमत केली आणि सरळ मैदानात घुसलो जिथे आम्ही जिम करायचो. त्या स्पॉटला जाऊन बघितलं तर मला काही कोणी दिसलं नाही, ना वॉशरूमला कोणी, ना कोणी इतर, ना कोणी होतं, नाही माझे कुठले मित्र उठले होते. आणि मी ती गल्ली सोडून पुढची गल्ली पण चेक केली, त्या गल्लीत कुठलाही कोणी माणूस नाही की कोणी बाई नाही. तसंच जे मला वाटलं की समथिंग इज रॉंग, मी परत घरात आलो आणि परत आवाज आला पाठीमागे. मग त्या क्षणाला मी काय केलं, मी काही नाही केलं, जस्ट सामान घेतलं, त्याच गल्लीत घुसलो, जो कोणी आहे काय करायचं तर कर, मी येतोय हे बोलून पुढे निघालो. ती गल्ली फक्त पास केली, सामान ठेवलं, परत मागे आवाज आला. अरे बापरे. त्याने केलं तर काहीच नाही, पण त्याने आवाज दिला. आणि त्याच्यानंतर लिटरली त्याचा मुवमेंट झाला 4:45 आहे. त्याने सारं झाडू मारत तो निघून गेला. त्यांनी झाडू मारली ती पूर्ण गल्लीमध्ये आणि तो निघून गेला तिकडनं, तो गायब झाला. कोण होतं वगैरे असं काय? नाही, त्याची मुवमेंट नाही. पण नंतर मला कळलं की आहे एक व्यक्ती, त्याचं त्यावेळेला काय झालं होतं अगोदर, म्हणजे भरपूर वर्ष अगोदर तो झाडू मारणारच होता, त्याची हे झाली होती, मदत झाली. अच्छा. हां, मग तो तिकडनं त्या टायमाला तो मुवमेंटला करतो पण तुम्हाला त्रास देत नाही. आणि एक व्यक्ती की ज्यांनी आम्हाला सांगितलं आहे की त्यांनी एकाला बघितलंय आमच्याच इथे, फक्त धड वरती नाही. अच्छा. आणि ते होळीच्या दिवशी बापरे. रात्री 3:30ला. आणि त्यावेळी आम्ही जागे होतो, खेळत होतो त्याच एरियामध्येच ना. त्याच एरियाला. आमच्या 2 होळी पेटायच्या, एक मोठ्या मैदान, एक छोट्या मैदान आहे आमचं. आणि मी छोट्या मैदानात इन्व्हॉल्व होतो जास्त तिकडे. अच्छा. हां. आणि हा किस्सा झाला मोठ्या मैदानात. मोठ्या मैदानात म्हणजे मोठं मैदान आणि ते गाडीवर डिस्टन्स आहे, एक त्या साईडला, एक इथे. अच्छा. त्यांना दिसला, लिटरली बघितलंय. बापरे. त्याने काय स्टोरी वगैरे सांगितली का? स्टोरी काय सांगितली नाही, पण ते आहेत की कोणी जागेवाला आहे, तो जातो. मर्डर वगैरे झाले त्या टायमात, ते आहेत. त्याच्यामुळे जागा टायमिंग आहे, फिक्स आहे, गाडीचा टायमिंग आहे, तो जातो तिकडनं. त्याच्यामध्ये कोणी आला तर मग तो घेऊन जातो, मग तुम्हाला कुठे सोडेल तो. हा किस्सा झाला माझ्या काकाबरोबर. काय झालं होतं? माझा बालकाका म्हणून होता, जो असं मध्ये एकदा उशिरा आला होता, कामावरून लेट आला होता. सो त्याच वेळेला तो तिथून येत असताना 2:30ला जी शेवटची ट्रेन पकडून आय थिंक आला होता त्यावेळेला. आणि त्याने एंट्री केली एरियामध्ये परत.
जस्ट त्याने एंट्री केली ना आणि त्याचा आउटचा टाईम होता ज्या व्यक्तीचा होता तर त्याला त्याच मुवमेंटला भेटला. तो काका माझा पाऊण तास बाहेर फिरत होता रस्त्यावरती. त्याला कळलंच नाही घर कुठे. हां तो बोलतो मी आत्ता आलो होतो हां आणि परत मी बाहेर गेलो, मला कळलंच नाही कसा गेलो होतो. त्या एंटिटीचा जो टाइम होता हो. त्या टाइम मध्ये त्या वेळेला तो सापडले. त्या समोरच भेटला त्या त्याला, लूप मध्ये बरोबर. सापडले बरोबर. त्यामुळे आम्ही पण जेव्हा कधी खेळतो किंवा काही करतो ना मी त्यावेळेला मग आम्ही त्यावेळेला तिकडनं गायब असतो, आम्ही ते नसतो, आम्हाला तेवढं भान असतं. म्हणून मी आधी माझ्या काकाच्या मुलाला ओरडतो की बाहेर नको राहत जाऊ. त्याला माहीत नसेल हां हां पण त्या गोष्टी आम्ही अनुभवलेत बापरे. म्हणून. कारण की आजची मुलं जनरेशन थोडं चेंज झाले, जेनजीवाले, त्यामुळे मानत थोडंसं नाही त्या त्यांना गोष्टी अनुभव नाही आहेत हां त्या गोष्टींच्या. आहेत असे काही किस्से. आहे का अजून काय? ठीक आहे पण आता बघू. चला तर मग पुन्हा एकदा भेटूया नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.